आज मासरोळ तालुका जिल्हा बुलढाणा या गावामधून विविध शस्त्रक्रियेसाठी या ठिकाणाहून आज गाडी रवाना होत आहे। 27 फेब्रुवारी 2022 या दिवशी धाड येथे भव्य दिव्य असा महाआरोग्य शिबिर त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून जवळपास 1500 रुग्णांची दिवसभरामध्ये त्या ठिकाणी तपासणी करून ज्यांना आवश्यक आहे अशांना मोफतमध्ये गोळ्या औषधीचं वाटप सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलं। त्याच पद्धतीनं ज्यांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असतील अशांची यादी त्या ठिकाणी बनवण्यात आली आणि जवळपास 200 रुग्ण हे शस्त्रक्रियेसाठी त्या शिबिरामध्ये त्या ठिकाणी निघालेले आहेत। 200 पैकी जवळपास 70 रुग्ण आज शस्त्रक्रियेसाठी जळगाव खान्देश येथील गोदावरी फाउंडेशन या ठिकाणी आज या ठिकाणावरून पाठवण्यात येत आहे। गावागावामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णांना या जागेपर्यंत या ठिकाणी पोच केलेला आहे आणि शिवाय गाडीमध्ये सुद्धा ते त्यांना या ठिकाणी बसून देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। हा उपक्रम मध्यंतरी काही लोकांनी की महाआरोग्य शिबिर हे फक्त फोटो सेशन पुरते असतात अशा काही वल्लग्ना केल्यात, परंतु या कृतीमधून या ठिकाणी दिसेल की 1500 लोकांची रुग्ण तपासणी, 200 लोकांचे सर्जरीचे ऑपरेशन त्यामधून आणि त्यापैकी 70 व्यक्ती आज या ठिकाणावरून शस्त्रक्रियेसाठी जात आहेत। याचा निश्चितपणे या ठिकाणी आम्हाला मनस्वी असा आनंद आहे आणि कुठंतरी सामान्य माणसाला जो पैसा खर्च करू शकत नाही, दवाखान्यामध्ये वेळेवर जाऊ शकत नाही, अशा व्यक्तीला कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका या माध्यमातून या ठिकाणी केल्या जात आहे। याचा सुद्धा निश्चितपणाने या ठिकाणी आम्हाला आनंद आहे। आज जे रुग्ण या ठिकाणावरून निघालेत त्यांना पुढच्या प्रवासासाठी आणि चांगले त्यांच्या चेहऱ्यावर चांगलं हास्य या ठिकाणी फुलो अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांना या ठिकाणी देतो। थांबतो। धन्यवाद। मनोज भाऊ दांडगे यांच्या रूपाने विविध सामाजिक उपक्रमाची मालिका या ठिकाणी चालू आहे। गेल्या 2-3 वर्षापासून भाऊनी ज्या वेळेपासून राजकारणामध्ये प्रवेश घेतला, सक्रिय झाले, तेव्हापासून कोरोनाचा महामारी असो, आरोग्य शिबिर असो, सामाजिक कार्य असो, जनसेवेचे कामं असो, हे आजपर्यंत चालू आहे। भाऊच्या माध्यमातून कोरोनात सुद्धा मोठी मदत या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना केलेली आहे। जनजागृती रथामार्फत केलेली आहे। अन्नधान्याचं वाटप झालेलं आहे। अपंगांचं शिबिर घेतलं झालेलं आहे। अपंगांना वाढदिवशी कापडांचं वाटप झालेलं आहे। तसंच अशा सेविकांना, अंगणवाडी सेविकांना, कोरोना वर्कर्सना, तसेच विविध रुग्णांचे ऑपरेशन असतील, शस्त्रक्रिया असतील, हे सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाऊचे सामाजिक कार्य चालू आहे। आज सुद्धा भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी जवळजवळ पहिले सुद्धा 1,500 लोकांच्या शस्त्रक्रिया झालेल्या आहे। आज सुद्धा 70-72 रुग्ण या ठिकाणी जात आहे। मनोज भाऊ यांच्या कार्याला आमच्या मार्फत शस्त्रक्रिया आणि त्यांचे कार्य असेच वाढत जाऊ आणि मतदान रूपी जनतेचा आशीर्वाद त्यांना मिळणारच आहे आणि मनोज भाऊ दांडगे यांचा विजय रथ या ठिकाणी निघणार आहे या शुभेच्छा देतो आणि थांबतो। महाराष्ट्राची शान, आम्हा जनतेचा प्राण, आधाराचा हात तू, संकटात साथ तू, लढण्याचा ध्यास तू, हृदयी विश्वास, मनामनात राष्ट्रवादी आज समजून जन्मनास देऊनी। मी पुलमखेडचा रहिवासी आणि भाऊबद्दल माझं मत आहे, हे जे मनोज भाऊ दांडगे हे जे काम करतायत हे एकदम रिअल आणि चांगल्या व्यवस्थित पद्धतीने काम करतात, याची आम्हाला सुद्धा आवड आहे आणि आम्ही त्यांचे कट्टर समर्थक आहोत। दवाखान्याबद्दल जे लोकांना सेवा देतात, याबद्दल जे गोरगरीब लोक आहे याचा ह्या लोकांना
फायदा होतो, लाभ मिळतो. आता मीच माझ्याहून सांगतो, आता मला जे 1,00,000 रुपये जो खर्च सांगितला, हा आपल्या जळगाव ठिकाणी भाऊच्या माध्यमातून हा जो मोफत तपासण्यावर शिबिर होणार आहे, हे आपलं ऑपरेशन होणार आहे, तर हा असा अनेक लोकांना फायदा व्हावा आणि भाऊचंही मन जिंकावं आणि भाऊनंही इथून पुढं असेच कामं करावीत.